आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठला तरी छोटा धागा सुद्धा खूप मोठी गोष्ट सिद्ध करायला पुरेसा असतो. त्या गोष्टीमुळे गिरजा निर्दोष आहे हे आपण सिद्ध करू शकतो. चालेल, आपण बोलू तिच्याशी. आणखीन एक विक्रांत, बोला ना. ज्या ठिकाणी अपघात झाला तिकडचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं तर बरं होईल. त्या फुटेजमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी सापडू शकतं. बरोबर आहे तुमचं. हे तुमचं सस्पेन्शनचं लेटर आहे. बस इथे बस. काय झालं हिला? काय माहिती काय झालं? काय होते तुला? बरं नाही वाटत आहे का? डॉक्टरकडे जायचं का? सांग, आपण पाणी देऊया. हो हो ठीक आहे, पाणी घे. पी, थोडं पाणी घे, बरं वाटेल तुला. आता वाटते का बरं तुला? डॉक्टरकडे घेऊन जाऊया का? आपण डॉक्टरकडे जाऊया का? नाही नाही नको. तिची बॅग. माझी बॅग. बस ठीक आहे, जाऊया का आपण डॉक्टरकडे? नाही. उठ, शांत. ओ मॅडम, अहो लक्ष कुठं तुमचं? आयु ओके? ठीक आहात तुम्ही? आयु ओके? एक काम करा, तुम्ही या इकडे बसा. या. आयु ओके? थँक्यू. अहो थँक्स काय ते? आज तुम्ही नसता तर काय झालं असतं काय माहिती, म्हणून थँक्यू. ऍक्च्युली
मीच माझ्या विचारांमध्ये हरवले होते. माझंच लक्ष नव्हतं. कळलंच नाही ती गाडी कुठून आली आणि इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. जस्ट बी केअरफुल. नशील का फोन करते? हा बोल. हॅलो, गिरिजा पोहोचली का घरी? अगं नाही, मी मगाशीच तिला हॉस्पिटलला सोडलं. हो हो, पण काय? हे बघ, शांतपणे ऐक. धनश्री काय झालंय? अरे अरे एक प्रॉब्लेम झालाय. काय? ताईला नोकरीवरून काढून टाकलं? हो, तिच्यावर केस सुरू आहे ना, म्हणून मॅनेजमेंटने हा डिसिजन घेतलाय. मी तिला सोडायला घरी येणार होते, पण मला हॉस्पिटलमधून सोडलंच नाही. आणि मी तिला कधीपासून कॉल करते, पण ती कॉलही रिसीव्ह करत नाहीये. अरे मला ना तिची खूप काळजी वाटते. अरे मी करतो तिला फोन. आणि ऐक ना, प्लीज कॉन्टॅक्ट झाला की मला लगेच कळव. प्लीज प्लीज. हो हो नक्की. बाय बाय बाय. ताईच्या मनात आता काय चालू असेल? काही करून ताईला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. कुठली साडी नेसायची गिरिजाकडे जायला? रमाकांतरावांचा फोन. बोला, आज काय न्यूज? नुसती न्यूज नाही, गुड न्यूज. हा अहो लवकर सांगा मग. अहो तर गिरिजा कायमचा घराकडे बसला. म्हणजे? म्हणजे का काढल्याने ते का त्याची नोकरी गेली. फिरला का ना? अहो काय सांगताय काय? खरंच सांगतो. आता बघा ना, ज्या नोकरीच्या जीवावर इतके दिवस त्या गिरिजा उडत होता ना, तीच नोकरी गेली. आता बघताय काय करतात. अहो रमाकांतराव, ही गुड न्यूज नाही, ही ग्रेट न्यूज आहे. ग्रेट न्यूज. आजच्या दिवसातली सगळ्यात कमाल बातमी दिलीत तुम्ही मला. आता तर मला गिरिजाकडे जावंच लागणार नाही का? जा ना, जाऊ कस आहे तुमका? दुःखात त्याच्या डोक्यावरून हात फिरव कोणीतरी व्हाया ना. बरं मी ठेवतोय आता फोन. चांगले चांगले न्यूज घेऊन लवकरच येतोय. शिरला का ना? येस, ऍब्सोल्युटली. मीना देसाई, आता तर चांगली साडी नेसावीच लागणार. म्हणजे त्या नोकरी गेलेल्या गिरिजाला ची लायकी आणि आमची श्रीमंती कळेल. तिलाही कळू देत, देसाई घराण्याची सून होण्याची तिची लायकी नाही. आता कोर्टाची तारीख मिळाली पाहिजे. हे बघा वकील साहेब, तारीख तर मिळेलच, पण गिरिजाची निर्दोष सुटका होईल ना? नाही म्हणजे झालीच पाहिजे. पण एकदा का सीसीटीव्ही फुटेज हातात आलं की सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील. आणखीन एक मुद्दा, त्या मुलाचा अपघात झाल्यानंतर तो एका दिवसानंतर गेला आणि गिरिजा त्यावेळेला तिथे उपस्थित नव्हती. म्हणजे हे मुद्दामून घडवून आणलेलं कृत्य नाहीये हे सिद्ध होईल. हो का? हो, म्हणजे आपण मुद्दाच तसा मांडायचा, या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं. काय करू? विक्रांतला फोन करायला हवा. गिरिजाच्या भावाचा फोन आहे. हा गौरव बोल. विक्रांत कुठेस? अरे वकील साहेबांना भेटायला आलोय. बोल ना. अरे धनश्रीचा मला फोन आलेला. काय म्हणाले? एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? असं ताईला नोकरीवरून काढून टाकलं. काय? हो.
बरं गिरिजा कुठे आहे आता? घरी आली का ती? नाही ना, घरी नाही आली तर कुठे गेली असेल गिरिजा? नाही माहिती रे, म्हणूनच तर काळजी वाटतेय. नाही ना, तू काळजी नको करू, मी आहे, मी बघतो, करतो तिला फोन. अरे पण ते बघ गौरव, काळजी नको करू, गिरिजा समजूतदार आहे, ती येईल घरी. हा, मी कॉल करतो तिला, बघतो कुठे आहे ती. पण जर ती घरी आली तर मला लगेच कळव, मी पण येतो घरी. हो चालेल, तू लवकर घरी ये. गौरव, आपण जरा गिरिजाशी बोलायला हवा. हो यार, कारण आता ना आपल्यालाच तिला सांभाळावं लागणार आहे. ठेवतो मी फोन. हो बाय. काय झालं? अहो वकील साहेब, गिरिजाला जॉबवरून काढून टाकलंय. ती होणारच होतं. हे बघा, जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत अशा गोष्टी घडणारच. अहो पण ती दोषी आहे, सिद्ध झालेलं नाही ना अजून. हो, पण निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध झालं नाहीये ना. हे बघा, हा मॅनेजमेंटचा पर्सनल निर्णय असू शकतो. हे बघा, या सगळ्यात गिरिजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि हे काम तुमचं आहे. बाकी सगळं मी बघतो. चालेल, ठीक आहे वकील साहेब, मी बोलतो गिरिजाशी. ओके, भेटू लवकरच, येतो मी. हो. मी मगासपासून एक ऑब्झर्व करते, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? आय एम व्हेरी सॉरी. मला मान्य आहे तुमच्या पर्सनल गोष्टी असतील आणि आपण जे स्ट्रेंजर्स आहोत कम्प्लिटली. मी तुम्हाला याबद्दल विचारण्याचा माझा काहीच हक्क नाहीये, पण तरी सुद्धा कधी कधी निर्दोष असूनही दोषी असल्यासारखं वाटतं. मला नाही समजलं. नाही काही नाही, सॉरी. तुम्ही बोलू शकता माझ्याशी आणि तुम्हाला बोलून बेटर फील होईल. प्लीज शेअर. थोडे प्रॉब्लेम्स आहेत. सगळंच अवघड होऊन बसलं. होईल सगळं व्यवस्थित. सिच्युएशन्स बदलत राहतात. मी पण त्याचीच वाट बघते. थोडा वेळ द्या आणि मग बघ, नक्की सगळं व्यवस्थित होईल. ते म्हणतात ना, रात्रीनंतर सकाळ होतेच. आपण फक्त ती सकाळ होण्याची वाट बघायची असते. पटतंय मला तुमचं. माझेही तेच प्रयत्न सुरू आहे. थोडं कठीण जातंय एवढंच. आय एम रिअली सॉरी. खरं तर तुमच्या लाईफ मध्ये एक्झॅक्टली काय सुरू आहे हे मला माहिती नाही आणि तरी मी ऍडवाइसेस देत सुटले. नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही बरोबर बोलताय. थँक्यू. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. माय प्लेजर. बरं, मला सांगा, तुम्ही कुठे निघालायत? घरी. नो, आय मेंट की तुम्ही कुठल्या डिरेक्शनला जाणार आहात तसं मी तुम्हाला सोडते. अहो कशाला तुम्हाला उगाच त्रास? इट्स ओके. त्रास वगैरे काही नाही, प्लीज सांगा. अहो माझं घर इथून जवळच आहे, मी जाईन. जवळ असलं म्हणून काय झालं? मगाशी तुमच्या बरोबर काय घडलं हे बघितलं ना तुम्ही. हे बघा, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ड्रॉप करेन आणि मग जाईन. हो पण प्लीज. ठीक आहे. रिक्षा. ताई, ताई, आई, काय झालं रे? ताई घरी आले का? अरे असं काय करतो तूच? तिला हॉस्पिटलला सोडून आलास ना? हा गेलो होतो, पण ती घरी आली होती का? नाही, घरी कशाला येईल ती?
काय झालंय? अरे बोल ना, काय झालंय? हे बघ, मी जे सांगतो ते शांतपणे ऐक. आई अगं, हॉस्पिटलने ताईला नोकरीवरून काढून टाकलं. काय? अरे असं कसं करू शकतात ते? का नोकरीवरून काढलं तिला? हे बघ, नाही माहिती असं का केलंय, पण हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने हा निर्णय घेतलाय. मी आत्ता जयंत सरांना फोन करते. ए थांब, तू त्यांना फोन करू नकोस. अरे नेमकं काय घडलंय सांगतील ना ते मला. थांब चिटल्या, त्यांना काही विचारू नकोस. आधी आपल्याला कळू दे की नेमकं काय झालंय. माझे बाळ, असं कसं झालं रे? आई अगं, हे बघ, तू रडणं थांबव. तू जर अशी रडायला लागलीस तर मग ताईला धीर कोण देणार? हे बघ, आता ताईवर केस चालू आहे की नाही, त्यामुळे अशा गोष्टी होत राहणार. हे बघ, उलट आपण शांतपणे या सगळ्या गोष्टींना फेस करायला हवा. हा, ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवा. माझ्या गिरजा बाईला काय वाटलं असेल रे? आई बघ, तुला आता काय वाटतंय हे मी समजू शकतो, पण आपल्याला आधी हे कळायला हवं की हॉस्पिटल वाल्यांनी ताईला नोकरीवरून का काढलं ते. काय 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 बोललास तू? अरे देवा रवळनाथा, म्हणजे गिरिजाबाई नोकरीवरसून काढून टाकल्याने? देवा रवळनाथा, अरे माझ्याच ह्या गिरिजाबाईच्या आयुष्यात असा का होता रे? हे गौरवा, म्हणजे आपल्या गिरिजाबाईवर केस चालू आहे म्हणून असं डिसिजन घेतल्याने काय रे? नाही नाही, असंच ना, असं खुनाची केस असतात त्याच्यावर, पण आपला गिरिजाबाई निर्दोष असताना त्याका नोकरीवरून कसं काय काढून टाकू शकतास? रवळनाथा, अरे काय केलंच रे? माझ्या गिरिजाबाईची काय चूक नाही. मी काय म्हणतोय गौरवा, चल चल उठ, चल आत्ताच आत्ता चल. आपण ना त्या हॉस्पिटलवरती मोर्चा काढू, आपण पोलिसात जाऊ. चल आत्ता. जरा थांबा. कशात थांबा? कोणासाठी थांबा? आता थांबायचा नाही गौरवा, आता डायरेक्ट फैसलो करायचो. चिरला काय ना? काका तुम्ही जरा शांत हो. बसा. कसं शांत हो? सांग ना, कसं शांत हो रे? हा, अरे इतके दिवस आपल्या गिरिजाबाई जेलची हवा खाल्ली म्हणून त्याका भेटा घेऊ नको म्हटलं. त्याका भेटाचा, त्याका धीर देऊचो म्हणून हे बघ जिलेबी घेऊ दिलं, पण हिलय तर काय वेगळाच घडला रे. हे गौरवा, तुका माहितीये आपला गिरिजाबाई असा लहान होता ना, तेव्हा माझ्या बरोबर बाजारात यायचा. सगळी खरेदी करून झाली ना की माझ्याकडे हट्ट करायचा रे, काका मला जिलेबी खायची आहे. आणि मग मी पण त्याला जिलेबी घेऊन दे. मग सगळी खरेदी झाली ना की माझ्या गिरिजाबाईचो जिलेबी खाऊचो कार्यक्रम असायचो. आणि आता ह्या काय होऊन बसला रे रवळनाथा? बस. थँक्यू मला ड्रॉप केल्याबद्दल. थँक्यू काय म्हणताय? इट्स ओके. तरी घरी येता का? मला बरं वाटेल. आत्ता थोडी घाईत आहे, नेक्स्ट टाइम भेटलो तर नक्की. ठीक आहे, चलो टेक केअर. बाय. बाय.
माझी नोकरी गेलीये हे घरी कळलं तर सगळ्यांना टेन्शन येईल. त्यापेक्षा नंतरच सांगते. जरा रजा घेऊन घरीच थांबेन हा विचार केल्याचं सांगते. विक्रांत आला की त्याच्याशी मला सगळं बोलता येईल. ये बाय गिरिजा ये माझ्या घरची लक्ष्मी आती.